गोपाल कृष्ण भगवान की जय. अशी पद्धती समाजात रूढ आहे की कुणा एखाद्याच्या मृत्यूनंतरच्या 10 दिवसात गरुड पुराणाचे विधीपूर्वक वाचन करावे अथवा ब्राह्मणाकडून करवून घ्यावे, अन्यथा याचे वाचन करू नये. हा लौकिक अर्थाने रूढ झालेला समज आहे. तसा उल्लेख शास्त्रांमध्ये मिळत नाही. त्यामुळे अभ्यास व माहिती मिळावी म्हणून जर कुणाला हा ग्रंथ अवलोकन करावा अशी इच्छा झाली तर केवळ प्राकृत अर्थावरून तसे करायला काहीच हरकत नसावी असे माझे मत आहे. त्यामुळे पापपुण्य, स्वर्गप्राप्ती व नरकप्राप्ती का होते, मृत्यूनंतर दुर्गती प्राप्त होऊ नये याकरता जिवंत आहोत तोवर कोणती तरतूद करता येईल त्याची कल्पना येईल. कारण कर्म करण्याचे स्वातंत्र्य फक्त मनुष्यालाच आहे. एकदा का हा देह सुटला की अगतिक होऊन कृतकर्मांची फळे भोगत बसणे एवढेच आपल्या हातात उरते. त्यामुळे सद्गती मिळवण्यासाठी जिवंतपणीच काय करता येईल हे समजण्यासाठी हे गरुड पुराण फार मोलाचे आहे. श्री गरुड पुराण अध्याय 2 यममार्गाचे वर्णन. श्रोतेहो, मागील अध्यायात आपण पाहिले की पापी लोकांना मिळणाऱ्या यातना. आता पुढे गरुड भगवानांना विचारत आहे, भगवान विष्णूंना विचारत आहे की हे देवा, पातकी लोकांना नेले जाते तो हा यममार्ग किती भयंकर व कोणत्या दुःखांनी भरला आहे ते मला सविस्तर सांगा. त्यावर भगवंत उत्तर देतात, अरे हा यममार्ग फार दुःखदायक कसा आहे हे मी तुला सांगतोच. तू माझा भक्त जरी असलास तरी ते वर्णन ऐकून तुलाही भीतीने कापरे भरेल. त्या मार्गात भूक भागवण्यासाठी अन्न किंवा पाणी मिळत नाहीच, परंतु साधी झाडाची सावली सुद्धा नसते. तहानेने कासावीस झाला तरी पाणी दिसत नाही. उलट प्रलयकाळाच्या बारा सूर्याने एवढी उष्णता वातावरणात भरून राहिलेली असते. तो पापी थंडीने व वादळाने त्रासून चाललेला असताना वाटेत कुठे पायात काटे घुसतात तर कुठे महाविषारी साप चावतात. शिवाय सिंह, वाघ, जंगली कुत्रे त्याचे लचके तोडतात. विंचू डंख मारतात आणि आगीच्या फुपाट्यातून जावे लागते. वाटेत एके ठिकाणी असिपत्रवन नावाचे एक घोर असे 2000 योजन लांबीचे अरण्य आहे. त्या वनात कावळे, गुबडे, गिधाडे व विषारी दंश करणाऱ्या माशा त्रास देतात. तिथे सतत वणवा लागलेला असल्यामुळे झाडांची पाने छिन्न भिन्न झालेली असतात. कधी तो पापी अंधाऱ्या विहिरीत पडतो, कुठेतरी डोंगराच्या कड्यावरून कोसळतो, कधी कधी तलवारीच्या अगर सुरीच्या पात्यांवरून तसेच टोकदार खिळ्यांवरून त्याला चालावे लागते. किंवा काळोखा खड्ड्यात पडतो तर किंवा जोरदार पाण्याच्या प्रवाहात सापडतो. कधी जळवांनी भरलेल्या चिखलात तर कधी गरम अशा चिखलात पडतो. कधी वाटेत तापलेली रेती लागते तर कधी तापलेल्या तांब्याच्या पत्र्यावरून जावे लागते. कुठे वाटेत निखारे पसरलेले असतात तर कुठे अति घनदाट असा धुराचा भरलेला रस्ता मिळतो. वाटेत केव्हा तरी वरून निखारे पडतात. दगडांचा व कठीण गारांचा तसेच रक्ताचा व उकळत्या अशा पाण्याचा वर्षाव होतो. कुठे खारा चिखल वरून कोसळतो, कुठे अत्यंत खोल खाच खळगे ओलांडावे लागतात, उंच टेकड्या चढाव्या लागतात, तसेच कुठे कुठे गुहातून देखील जावे लागते व त्या ठिकाणी निबिड काळोख असतो. काही ठिकाणी अवघड शिलाखंडांना ओलांडावे लागते. वाटेत पू, रक्त व विष्ठेने भरलेल्या तळ्यातून जावे लागते. वाटेवर मध्येच वैतरणी नावाची नदी लागते. ती पाहूनच जीव भयभीत होतो. एवढी ती वेगाने वाहत असते. तिचे नुसते वर्णन जरी ऐकले तरी घाबरायला होते. ती 100 योजन रुंद आहे. तिच्यातून पू व रक्त वाहत असते. तिचे दोन्ही किनारे हाडकांनी बनलेले असून तटाजवळ पू व रक्ताचा चिखल असतो. तिच्या प्रवाहावर केसांची शेवाळे असते. पाप्यांना तर ती पार करायला मोठी कठीण आहे. प्रवाहात मोठमोठ्या मगरी व अत्यंत क्रूर असे शेकडो पक्षी आहेत. पापात्म्याला येताना पाहून जसे कढईत तूप उगळते तशी ती नदी ज्वालांनी व धुराने खदखदू लागते. त्या प्रवाहात विशाल आकाराचे कृमी कीटक असून सुईप्रमाणे तीक्ष्ण चोची असलेले पक्षी, तशीच वज्राप्रमाणे टणक चोचींची गिधाडे आणि कावळेही आहेत. शिशुमार नावाचे प्राणी, मगरी, जळवा, मासे, कासवे आणि इतरही अनेक मांसभक्षक जलचर त्या नदीत आहेत. यमदूतांनी पापात्म्याला त्या नदीत ढकलून दिल्यानंतर तो वारंवार मुलाला, भावाला व बापाला ओरडून हाका मारीत राहतो. भूक व तहान यांनी बेजार होऊन तो प्राणी नाईलाजाने रक्त पितो.
कारण फेसाळ रक्ताशिवाय दुसरे तिथे काहीच नसते. त्या नदीची गर्जना फार मोठी असून ती नदी पाहूनच काळीज दचकते व तो पापी जीव शुद्ध हरपून बसतो. हजारो विंचू व काळेक भिन्न सर्प यांनी भरलेल्या त्या नदीत जेव्हा पापी लोटला जातो तेव्हा त्याच्या रक्षण करता कुणीही नसतो. पाण्यातील शेकडो भोवऱ्यात सापडून तो क्षणामध्ये पाताळात तर क्षणात पृष्ठभागावर असा गरागरा फेऱ्या मारतो. अरे गरुडा, ती नदी पाप्यांकरताच निर्माण केली गेली आहे. तिचा पैलतीर दिसतही नाही. ती ओलांडणे दुर्घट तर आहेच, शिवाय दुःखदायक देखील आहे. असा हा यमराज्यात जाण्याचा मार्ग अतिशय दुःखदायक अशा विविध प्रकारांनी भरलेला आहे. पापी लोक रडत दुःखाने कळवळून ओरडत चाललेले असतात. कुणाला फासात बांधतात, कुणाला अंकुशाने ओढतात, काही जणांना शस्त्रांनी टोचून तर काही जणांना दोरखंडाने जखडून फरकटत नेतात. कुणाच्या नाकात तर कुणाच्या कानात वेसन घातलेली असते. कुणाच्या गळ्यात दोरखंड घालून तर कुणाला कावळ्यांकरवी ओढवून नेतात. बऱ्याच पापी लोकांच्या मानेला, दंडाला, पायांना व पाठीला लोखंडी साखळ्या बांधतात. कुणाच्या डोक्यावर लोखंडाच्या तुकड्यांचा बोजा दिला जातो. अत्यंत क्रूर अशा यमदूतांच्या सोट्यांचा मार तर सततच चालूच असतो. त्यामुळे ते पापी रक्त ओकतात व तेच पिऊन पुढे चालतात. आपण केलेली आयुष्यभरातील कर्मे त्याला तेव्हा आठवतात व त्याला त्याचा पश्चाताप होतो. पण त्याचा तिथे काहीच उपयोग नसल्यामुळे दुःखे भोगत भोगत तो शेवटी यमराज्यापाशी जाऊन पोहोचतो. सगळ्या रस्ताभर तो निर्बुद्ध पापी मुलाबाळांना हका मारीत व रडत रडत पश्चाताप करीत चालतो. तेव्हा त्याला मनोमनी जाणवते व पटते की अरे, मोठ्या पुण्यकर्मामुळे मला मनुष्याचा जन्म मिळाला होता, तरीही मी धर्म आचरण कधी केलेच नाही. अरे रे, केवढा मूर्खपणा झाला हा. तो स्वतःशीच विचार करतो की अरे मूर्खा, तू दान, होम, हवन, तपश्चर्या, देवपूजा, तीर्थक्षेत्रांची सेवा यापैकी काही केलेच नाहीस. म्हणून आता केलेल्या कर्मांची फळे तुझी तूच भोग. अरे, तू कधी ब्राह्मण पूजिले नाहीस, गंगा किनारी निवास केला नाहीस, सत्पुरुषांची सेवा केली नाहीस, की चुकून सुद्धा परोपकार केला नाहीस, तर आता तुझी कर्मे तुलाच निस्तरली पाहिजेत. माणसांना व पशुपक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी कधी तलाव खोदले नाहीस, तसेच गायी व ब्राह्मणांच्या उपजीविकेसाठी काहीच केले नाहीस. म्हणून जशी कर्मे केलीस तशीच आता भोग. नित्यदान देत नव्हतास, आचारधर्म तर सोडून दिले होतेस, कारण वेद व शास्त्रार्थ यांची तुझ्या हिशेबी काही किंमत नव्हती. पुराण कधी ऐकत नव्हतास आणि ज्ञानी लोकांची पूजा करीत नव्हतास. यासाठी जशी कर्मे केली होतीस तशीच आता भोग. यमदूत पापी स्त्रियांना छळतात तेव्हा त्या म्हणतात, अरे रे, मी कधी पतीला सुख दिले नाही, की त्याचे कधी मी म्हणणे ऐकले नाही. पतिव्रता धर्म कधी मी आचरला नाही, ना कधी वडीलधाऱ्यांचे ऐकले नाही. म्हणून आता जसे केले तसे भोगलेच पाहिजे. पतिसेवेचा धर्म कधीही पाळला नव्हता. पतीच्या निधनानंतर सती गेले नाही. बरे, विधवेसाठी असलेले धर्माचरण वा तप यापैकी सुद्धा मी काहीच केले नाही. म्हणून जे केले ते आता भोगले पाहिजे. माझ्याच पूर्वकर्मांनुसार मला दुःख भोगण्याकरता स्त्रीचा जन्म मिळाला होता. उपास तापास चांद्रायनादी व्रते करून कधी देहदंडना केली नाही, दिली नाही. अशा प्रकारे प्रत्येक जीव पश्चाताप करीत, आपली दुष्कर्मे आठवीत, जोरजोराने रडत, माझे मनुष्यपण कुठे बरे गेले होते असे म्हणत पुढे पुढे चालत राहतो. गरुडा, अशा तऱ्हेने तो मृतात्मा वाऱ्याच्या वेगाने पुढे जात जात 17 दिवसानंतर 18व्या दिवशी सौम्यपुरात प्रवेश करतो. त्या रमणीय नगरात प्रेतात्म्यांचा भला मोठा समुदाय राहतो. तिथे पुष्पभद्रा नावाची एक नदी व डौलदार असा एक वडाचा वृक्ष आहे. तिथे यमदूत अंमळ विश्रांतीसाठी त्याला थांबवतात, परंतु तो तिथेही आपल्या मागे राहिलेल्या स्त्री व पुत्रांच्या सुखाच्या आठवणी काढीत असतो. त्याला पूर्वीची संपत्ती, दासदासी सर्वजण आठवत असते. ते पाहून तिथले प्रेतात्मे आणि यमदूत त्याला समजावतात की बाबा रे, आता कुठली पत्नी, कुठले वैभव, कोण मुले बाळे व तुझा कोणचा गोतावळा. मूर्खपणा न करता आपल्या कर्मांचे परिणाम भोगीत हा अति दूरचा प्रवास चालून पार पाड.
अरे जवळची शिदोरी हीच प्रकाशासाठी मोठा आधार असते, हे तुला माहिती असेलच. पण परलोकीच्या प्रवासाच्या शिदोरीची तू जिवंतपणी काहीच तरतूद केली नाहीस व या रस्त्यात तर काहीच विकत मिळत नसते. अरे मृत जीवा, या मार्गाविषयी तर पोरासोरांना ही कल्पना असते, पण तू ते पूर्वी कधी ऐकले नव्हतेस काय? ब्राह्मणांच्या मुखीची पुराणवचने ऐकली नव्हतीस काय? अशा प्रकारची यमदूतांची बोलणी खात, दंडुक्याचे फटके खात पडतो झडतो व तो पुन्हा उठून धावू लागतो. सौम्यपुरात त्याला मुलाने, नातवाने, आदराने किंवा रीतीनुसार केलेल्या श्राद्धाच्या बदली पिंडाचे जेवण मिळते. नंतर ते खाऊन तो पुढे सौरीपुराकडे जाण्यास निघतो. तिथे कालरूपी असा जंगम नावाचा राजा आहे. त्या राजाला पाहून या जीवाची भीतीने गाळण उडते व काही काळ तिथे मुक्काम करावा अशी त्याला इच्छा होते. तिथे त्याला नातेवाईकांनी दिलेल्या त्रैपाक्षिक श्राद्धापोटी भोजन व पाणी दिले जाते. ते खाऊन तो ती नगरी सोडून पुढे जाण्यास निघतो. पुढे तो जीव नगेंद्र भवनाकडे जात असताना भयानक अशी अरण्य पाहून घाबरून आक्रोश करीत असतो. निर्दय यमदूत ओढून नेताना तो वारंवार रडू लागतो. 2 महिन्यांनंतर तो व्यथित होऊन तिथे पोहोचतो. तिथेही नातलगांनी दान केलेले अन्न, वस्त्र व पाणी तिथे पिऊन तो बसतो. तोच यमदूत त्याला खेचीत पुढे नेतात. 3ऱ्या महिन्यात तो गंधर्वपुरात पोहोचतो. तेव्हा 3ऱ्या मासिक श्राद्धाचे पिंड व पाणी पिऊन तो पुढे चालू लागतो. 4थ्या महिन्यात तो शैलागम नगरात जातो. तिथे त्याच्यावर शिळा व पाषाणांचा मारा होतो. 4थ्या मासिक श्राद्धातील पिंड खाऊन त्याला बरे वाटते व तो पुढे चालून 5व्या महिन्यात क्रौच नगरात पोहोचतो. तिथे 5व्या मासिक श्राद्धाचे पिंड खाऊन पुढे तो क्रूरपुरात जातो. निघाल्यापासून 5.5 महिन्यांनी तो तिथे पोहोचतो. तिथे ऊन षण्मासिक श्राद्धात दिलेले पिंडान्न व कुंभोदक सेवन करून तृप्त होतो व थोडा आराम करतो. एक घटकाभर आराम करून तो दुःखी होतो व कापत कापत यमदूतांचे दरडावणे ऐकत ते पूर सोडतो. मग तो चित्रभवन नगरात जातो. तिथे विचित्र नावाचा राजा आहे. तो यमाचा धाकटा भाऊ आहे. त्या अतिभव्य व भयंकर राजाला बघून तो पळू लागतो. त्यावेळी काही नावाडी समोर येतात व म्हणतात की, अरे जीवा, जर तुझ्या गाठीशी पुरेसे पुण्य असेल तर तू या नौकेत बसू शकतोस व ही प्रचंड वैतरणी नदी पार करू शकतोस. ही नौका त्यासाठीच आणली आहे. ते पुढे सांगतात की दानाचेच दुसरे नाव वितरण आहे. ते पुण्य असेल तरच ही नदी सुखाने पार करता येईल. म्हणूनच हिला वैतरणी असे म्हणतात. जर तू गाय दान दिली असतीस तर तुझ्यासाठी नाव तयार आहे, नाही तर नाही. असे ऐकल्यावर तो जीव अरे माझ्या नशिबा असे उद्गार काढतो. त्या पाप्याला बघून ते पाणी उसळू लागते आणि ते पाहून तो आक्रोश करतो की अरे रे रे, काय करू. पण त्याला त्या नदीत ढकलून देतात. जसा माशाच्या घशात गळ ओवतात तसा त्याच्या घशात अंतराळीची भूते गळे अडकवतात आणि त्याला ओढत पैलतीरी नेतात. तिथे षण्मासिक श्राद्धाचे पिंड तो खातो खरा, पण त्याची तृप्ती होत नाही. म्हणून भुकेने व तहानेने व्याकुळ होऊन तो रडत चालत राहतो. 7व्या महिन्याच्या आरंभी तो बव्हापदात पोहोचतो. तिथे 7व्या मासिक श्राद्धाचे अन्न व पाणी खातो पितो. पुढे निघून तो दुःखद नगरात दाखल होतो. हा प्रवास अधांतरी असल्यामुळे तो फार दुःखदायक होतो. तिथे 8व्या मासिक श्राद्धात जे दान केलेले पिंड आहे ते खाऊन तो पुढे जाण्यास निघतो आणि 9वा महिना संपता संपता नानाक्रंदपुरात पोहोचतो. तिथे अत्यंत क्रूर व भयानक अशा नानाक्रंद नावाच्या गणांना बघूनच त्याच्या हृदयात धडकी भरते व तो दुःखाने आक्रोश करू लागतो. मग पुढे यमदूत त्याला दरडावीत खेचतात व ते पूर सोडून 10व्या महिन्याच्या शेवटी सुतप्त भवन नगरात दाखल होतो. तिथे 10व्या मासिक श्राद्धातील पिंडान्न व पाणी पिऊनही त्याची तृप्ती होत नाही. तरी पुढे चालत चालत 11व्या महिन्याच्या शेवटी तो रौद्रपुरात पोहोचतो. त्यावेळी पुत्रादिकांनी केलेल्या 11व्या मासिक श्राद्धातील पिंड खाऊन व पाणी पिऊन तो पुढे चालत 11.5 महिन्यांनी पयोवर्षण नगरात जाऊन पोहोचतो. प्रेतांना दुःखदायक असा मोठा मुसळधार पाऊस तिथे ढगातून पडत असतो. तिथे पुत्र वगैरेंनी दिलेले न्यूनाब्दिक श्राद्धातील अन्न तो खातो.
पुढे निघून तो वर्ष पूर्ण होता होता शीताढ्य नावाच्या नगरात जातो. तिथे बर्फापेक्षाही 100 पट जास्त अशी कडाक्याची थंडी असते. त्यावेळी तो थंडीने कुडकुडणारा, भुकेने कासावीस झालेला प्रेतात्मा, कुणी आप्त नातेवाईक आपल्याला मदत करतील काय, अशा आशेने दशादिशांना पाहत असतो. तेव्हा त्याला यमदूत विचारतात की अरे, तसे पुण्य तरी तुझ्या गाठीशी कुठे आहे? मग वार्षिक श्राद्धाचे पिंड खाऊन धीर एकवटून तो निघतो. वर्ष संपल्यावर यमसदनाच्या आधी लागणाऱ्या बहुभीतीपूर इथे तो पोहोचतो. त्याचवेळी त्या जीवाचा हातभराचा पिंडदेह गळून पडतो. नंतर कर्मफळ भोगण्याकरता अंगठ्या एवढ्या वायुरूपी देह धारण करून तो अधांतरी चालतो. तो देह यातना भोगण्याकरताच असल्यामुळे त्याचे नाव यातना देह असे आहे. असा तो जीव यमदूतांसह पुढे निघतो. देव सांगतात की हे कश्यपपुत्रा गरुडा, ज्यांनी मृत्यूपूर्वी दान केलेले नसते त्यांना घट्ट फासात बांधून यमदूतांकडून अशा प्रकारे सांगितलेले सर्व कष्ट भोगत जावे लागते. हे पक्षिक श्रेष्ठा, यमनगरात प्रवेश करण्यासाठी 4 महाद्वारे आहेत. त्यापैकी हा दक्षिणेकडच्या द्वारापाशी पोहोचण्याचा मार्ग मी सांगितला आहे. या मार्गावरून भुकेने व तहानलेले कसे जातात ते सांगून झाले. आता अजून काही ऐकायचे आहे काय? तर अशा प्रकारे श्रोते हो, गरुड पुराणचा अध्याय 2 यममार्गाचे वर्णन इथे समाप्त झालेला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत. काय पाहणार आहोत आपल्या लक्षात आहे काय? यमयातनांचे वर्णन.